हा इथे एका ठिकाणी घ्या बरोबर एका जागी बस का शंकर बाबासाहेब गायकवाड आणि अर्चना गायकवाड, मेघा नलावडे यांनी त्यांच्यामध्ये 4च्या बाहेर येण्यात आहे. आपली माहिती जास्त वाट पाहत आहे. श्रीराम प्राण प्रतिष्ठा उत्सवानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केल्यानुसार ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, शिर्डी नगर पंचायत व श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण मंदिर परिसरात आज स्वच्छता अभियान घेण्यात आलं. सर्व श्री साईबाबा संस्थानचे अधिकारी, पदाधिकारी, त्यांचे कर्मचारी, त्याचप्रमाणे नगरपंचायतचे अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. मी खरोखर स्वतःला धन्य मानतो की साईबाबांच्या या पवित्र नगरीत मला मंदिर परिसरात स्वच्छता करण्याची सेवा मिळाली आणि या सेवेचा आम्ही सर्वांनीच अतिशय आनंदात सहभाग घेतला. अतिशय चांगल्या प्रकारचं अभियान या निमित्तानं संपन्न झालं. मी साईबाबा संस्थान, त्याचप्रमाणे नगरपंचायत यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचा लोकसहभागातून स्वच्छता व्हावी ही जी माननीय पंतप्रधानाची संकल्पना आहे ती अशीच पुढे येऊ. या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनाच्या शुभेच्छा देतो. ओम साईराम. परिसरात स्वच्छता करताना एक विशेषता गोष्ट, परिसर अतिशय स्वच्छ आहे. आम्ही 2014 पासून हे अभियान करतो, परंतु मंदिर परिसरात तशा अर्थानं स्वच्छता अभियान राबवण्याची कधीही गरज पडली नाही. पण 2 गोष्टी ज्या प्रामुख्याने आज आम्हाला या ठिकाणी जाणवल्या, त्यात की जो मंदिरात बुंदी प्रसाद जो साई भक्तांना दर्शनाच्या एक्झिट गेटला दिला जातो, तो जर संस्थांचं जे 1 नंबर गेट आहे किंवा 3 नंबर गेट जिथून साई भक्त बाहेर पडतात त्या ठिकाणी जर दिला गेला तर साई भक्त तो प्रसाद घेऊन बाहेर जातील आणि त्या ठिकाणी जर आपण त्यांना डस्टबिनची व्यवस्था करून दिली तर जो मंदिर परिसर वारंवार अस्वच्छ होतो किंवा त्या प्रसादाची जी वेस्टर्न मंदिर परिसरात दिसतात ते दिसणार नाही. त्याचप्रमाणे प्रामुख्यानं जे स्वच्छता कर्मचारी आहे त्यांची देखील एक वेगळीच अडचण या निमित्तानं होती. त्यांच्याकडे पादत्राणं नसल्यामुळं ऊन असो, वारा असो, पाऊस असो, थंडी असो, यात देखील त्यांना काम करावं लागतं. तर माझी संस्थान प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांना पायात जे काय गमबूट किंवा जी काय चप्पल असेल ती घालून स्वच्छता करण्याची परवानगी द्यावी.
कारण मंदिर परिसर हा मोठा आहे. या ठिकाणी ज्या लावलेल्या टाईल्स आहेत या उन्हाने तापतात, पावसाळ्यात स्लिपरी होतात आणि थंडीत देखील त्यांना फार मोठा त्रास आज त्यांच्या समवेत काम करताना आम्हाला जाणवला. तर माझे हात जोडून शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं विनंती आहे की त्यांना पायात चप्पल अथवा गंबूट घालून स्वच्छता करण्याची परवानगी देण्यात यावी. मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा चाललेला आहे तो अतिशय अभूतपूर्व असा आहे आणि त्या अंतर्गत मोदीजींनी जी सूचना केली ती स्वच्छता अभियानची, तर त्या निमित्ताने आज आम्ही ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून सर्व साईभक्त, शिर्डी ग्रामस्थ, सर्व अधिकारी, कार्यकारी, आरोग्य अधिकारी सगळ्यांनी मिळून आज म्हणजे खरंच बाबांची भूमी स्वच्छ करणं म्हणजे फार मोठं पुण्याचं काम आहे. बाहेरून येणारे जे भक्त असतात ते तळमळत असतात तिथे झाडण्यासाठी वगैरे, आणि आज ते करण्याचा योग आम्हाला त्या निमित्ताने मिळाला, तर त्याचा खूप जास्त आनंद होतो आहे. आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. रोज जेव्हा आम्ही मंदिरात येतो तर कंटिन्यू त्यांचं झाडलोट चालू असते, कुठेही कचरा नसतो, हे वैशिष्ट्य आहे. पण वाईट असं वाटतं की त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते आणि त्यांना फार त्रास होतो, ऊन असो पाऊस असो. तर बाहेर भाऊंनी ती सूचना केलीच आहे, तर त्यांना पादत्राणे वापरण्याची परवानगी द्यावी ही विनंती. आणि जी दक्षिण बाजूची जी भिंत आहे ती अक्षरशः सगळी लाल झालेली आहे. खरंच ती दुःखदायक अशी म्हणजे विचित्र वाटतं बघायला सुद्धा की एवढं मोठं हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी असं गलिच्छपणा म्हणजे अगदीच न शोभणारा असं आहे. तर मी सर्वांना विनंती करते की याची सुद्धा दक्षता घेतली गेली पाहिजे. आपण आपल्याच परिसराची स्वच्छता आपण राखली पाहिजे ही विनंती. ओम साईराम. राहुल शर्मा, आपकी दोस्त, आपकी देख रहे, अनुभव चौहान, दीपक सिजारिया, रेनवे गेट नंबर 3 के बाहर आने की कृपा कीजिए.